पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाची बचत करा असं आव्हान जे आहे ते केलेलं आहे आणि कुठेतरी इलेक्ट्रिक कारचा वापर जास्तीत जास्त वाढवा असं सुद्धा आव्हान केलेलं आहे। सध्या मी मंत्रालय शेजारी आहे। मंत्रालय शेजारी कार चार्जिंग सेंटर जे आहे ते उभारण्यात गेले बरेच महिन्यापासून उभारलेलं आहे। आता मात्र या ठिकाणी ह्या सगळ्या कार ज्या आहेत त्या चार्जिंग करण्यासाठी आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। सकाळपासून या ठिकाणी प्रत्येक कार चालक जो इलेक्ट्रिक कार चालक आहे तो सुद्धा या ठिकाणी येऊन आपली गाडी जी आहे ते चार्ज करताना आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याचं कारण जर आपण पाहिलं तर पेट्रोल डिझेलचं प्रमाण जे आहे ते कमी अनेक ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं आहे। कमी प्रमाणात पेट्रोल डिझेल मिळतं आहे आणि याचा फटका जो आहे तो इतर कार चालकांना बसताना आपल्याला दिसून येते। त्यामुळे कुठेतरी इलेक्ट्रिक कारचा वापर जास्तीत जास्त व्हावा हे आव्हान जे आहे ते सरकारकडनं सुद्धा केलं जात आहे। आणि आता नागरिकसुद्धा याला दुजोरा देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या इलेक्ट्रिक कार जे आहे ते आता मंत्रालय शेजारी जे सेंटर आहे त्या ठिकाणी चार्ज होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्याचं प्रमाण जे आपण जर पाहिलं तर इलेक्ट्रिक कारचं मुंबई शहरामध्ये थोडंफार कमीच अजून आहे, कारण वाहनं जी आहे ती पेट्रोल डिझेलवरती मोठ्या प्रमाणात मुंबई शहरात चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु आता हळूहळू आपण जर पाहिलं तर हा जो आव्हान पंतप्रधान मोदींनी केलेला आहे त्यानुसार आता नागरिकसुद्धा अशा पद्धतीने इलेक्ट्रिक कार ज्या आहेत त्या वापरताना आपल्याला दिसून येत आहेत आणि त्याचं चित्र या ठिकाणी मंत्रालय शेजारी आपल्याला पाहायला मिळतं आहे। सकाळपासूनच या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या चार्जिंग या ठिकाणी होताना दिसून येते आणि कुठेतरी जे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे त्याला प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन रोशन सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई।